ब्रह्मण्यो ब्रह्मकृद् ब्रह्मा ब्रह्म ब्रह्मविवर्धनः ब्रह्मविद् ब्राह्मणो ब्रह्मी ब्रह्मज्ञो ब्राह्मणप्रियः. भगवान विष्णू हे वेद, धर्म, तप, ज्ञान आणि ब्रह्मविद्येचे रक्षण करणारे आहेत. ते ब्रह्मज्ञानाची स्थापना आणि प्रसार करणारे आहेत. ते सृष्टीचे निर्माते ब्रह्मारूप आहेत. ते स्वतः परब्रह्मस्वरूप आहेत. ते ब्रह्मविद्येची वृद्धी करणारे आहेत. ते ब्रह्मस्वरूपाचे पूर्ण ज्ञान असणारे आहेत. ते ब्रह्मनिष्ठ आणि वेदविद्या जपणाऱ्यांचे रक्षण करणारे आहेत. ते ब्रह्मशक्तीने युक्त आहेत. ते परब्रह्माचे यथार्थ ज्ञान असणारे आहेत आणि ब्रह्मज्ञानात स्थित असणाऱ्या साधकांना प्रिय आहेत. महाक्रमो महाकर्मा महातेजा महोरगः महाक्रतुर्महायज्वा महायज्ञो महाहविः. भगवान विष्णू हे महान कार्य करणारे आहेत. ते विश्वव्यापी दिव्य कर्मांचे कर्ते आहेत. त्यांचे तेज अनंत आणि अप्रतिम आहे. ते अनंत शक्तीचे अधिष्ठान आहेत. ते महान यज्ञ स्वरूप आहेत. ते सर्वश्रेष्ठ यज्ञ करणारे आहेत. ते स्वतः यज्ञ स्वरूप आहेत आणि यज्ञात अर्पण केल्या जाणाऱ्या हविर्भागाचेही स्वरूप आहेत. स्तव्यः स्तवप्रियस्तोत्रम् स्तुतिः स्तोतारणप्रियः पूर्णः पूरयिता पुण्यः पुण्यकीर्तिरनामयः. भगवान विष्णू हे स्तुती करण्यास योग्य आहेत. ते भक्तांच्या स्तुतीने प्रसन्न होणारे आहेत. ते स्वतः स्तोत्र स्वरूप आहेत. ते स्तुतीचे स्वरूप आहेत आणि भक्तांच्या मुखातून होणाऱ्या स्तुतीचे प्रेरक आहेत. धर्मरक्षणासाठी आवश्यक असलेल्या संघर्षात ते सदैव तत्पर असतात. ते सर्व प्रकारे पूर्ण आहेत. ते भक्तांच्या योग्य इच्छा पूर्ण करणारे आहेत. ते पवित्र स्वरूप आहेत. त्यांची कीर्ती पुण्यदायी आहे आणि ते सर्व दोष, दुःख व विकारांपासून मुक्त आहेत. मनोजवस्तीर्थकरो वसुरेता वसुप्रदः वसुप्रदो वासुदेवो वसुर्वसुमनाहविः. भगवान विष्णू हे मनाप्रमाणे वेगवान आहेत. ते जीवनाला पवित्र करणारे तीर्थस्वरूप आहेत. ते सृष्टीच्या समृद्धीचे मूळ बीज आहेत. ते ऐहिक आणि आध्यात्मिक संपत्ती प्रदान करणारे आहेत. ते पुन्हा पुन्हा भक्तांवर कृपा करून कल्याणरूपी संपत्ती देणारे आहेत. ते वासुदेव स्वरूप आहेत. ते सर्वत्र वास करणारे आहेत. त्यांचे मन उदार आणि मंगलमय आहे. ते यज्ञात अर्पण होणाऱ्या हविर्भागाचे स्वरूप आहेत. सद्गती सत्कृती सत्ता सद्भुती सत्परायणः शूरसेनो यदुश्रेष्ठः सन्निवासः सुयामुनः. भगवान विष्णू हे सज्जनांची परमगती आहेत. ते शुभ कर्मांचे प्रेरणास्थान आहेत. ते नित्य अस्तित्व स्वरूप आहेत. ते सर्व मंगल आणि कल्याणाचे मूळ आहेत. ते सत्य आणि सदाचारात स्थित असणाऱ्यांचे अंतिम आश्रयस्थान आहेत. ते शूरसेन वंशात प्रकट झालेले आहेत. ते यदुवंशात श्रेष्ठ आहेत. ते सज्जनांच्या हृदयात नित्यवास करणारे आहेत आणि यमुनेच्या तीराशी संबंधित दिव्य लीलांनी पावन झालेले आहेत.